सर्वांना नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्यपीठाच्या युट्यूब वाहिनीवरून गेल्या 5 वर्षापासून आत्मसंवाद ही मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 54 पुष्पापासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण याविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज पुढे म्हणाले की वडिलांचे सांप्रदायिक औषधदैहिक कृत्य आटपून सर्व क्षत्रियांसह अर्जुन पुत्र हे ठीक झाले नाही असे बोलत होते. हे मनात ठेवून अत्यंत दुःखी झाल्याने मनाशी वैर बांधून ते अर्जुन पुत्र पित्याचा वध करणाऱ्याविषयी सज्ज होऊन जमदग्नीच्या आश्रमात गेले. ते अर्जुन पुत्र तिथे जाण्यापूर्वी तो बलवान राम भावांसह वनात गेला होता. नंतर येऊन अर्जुन पुत्रांनी आश्रमाला वेढा दिला. त्यांनी इकडे तिकडे रामाला शोधले, पण तो नसल्याने अचानकपणे सुखासीन बसलेल्या जमदग्नीला पाहून रागाने त्याला ते मारू लागले. बुद्धी भ्रष्ट झाल्याने त्यांनी पुढ्यातच आक्रोश करणाऱ्या रेणुकाला बाजूला सारून जमदग्नीला ठार मारून ताबडतोब स्वतःच्या नगरीत गमन केले. राम सुद्धा होणारे अपशकुन पाहून लगेच घरी गेला. तेव्हा स्वतःच्या पित्याला ठार केलेले जाणून अत्यंत दुःखी होऊन तो विलाप करू लागला. माझ्या निमित्ताने वडिलांना मरण आले. वाईट बुद्धी असलेला माझा धिक्कार असो. हे बाबा गुणाकरा, तू कुठे गेला? अशा प्रकारे रडून अश्रू ढाळणाऱ्या आईचे सांत्वन करून आई भावांनी अडवले असतानाही रागावलेला राम शत्रूंना ठार करण्यासाठी गेला. तथासह नगरी फोडून थोड्याच काळात सर्व बलशाली अर्जुन पुत्रांना त्यांनी ठार करून ते त्याने येऊन आईला सांगितले. मुनी बंधू नको म्हणत असतानाही ऋषींच्या व आईच्या समोर त्याने अशी प्रतिज्ञा केली, ही पृथ्वी 21 वेळा बळेच मी निक्षत्रिय करीन आणि पित्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांच्या रक्ताने भरलेल्या कुंडात पितरांचे तर्पण करीन. हे ऐकून रेणुका म्हणाली, हे निष्पापा रामा, तू योग्य तेच बोलला. वडिलांच्या देहावर संस्कार करून स्वतःची प्रतिज्ञा सफल कर. हा अर्जुन दत्तभक्त होता. जर तो दत्तात्रय रागवला तर तो तुझा नाश करेल. तरी यासाठी मी तुला उपाय सांगते. तराजूच्या एका पारड्यात वडिलांना आणि एका पारड्यात मला ठेवून तू जा आणि त्या ठिकाणी थांब. अशी आकाशवाणी ऐकशील, त्या ठिकाणी योग्य ब्राह्मण तू पाहशील. त्याच ठिकाणी आम्हा दोघांवर यथाविधी संस्कार करून तू कृतार्थ होशील. आईने असे सांगितलेला तो राम तिची आज्ञा शिरसावंद मानून तराजू घेऊन एका पारड्यात मृत पित्याला व दुसऱ्या पारड्यात आईला ठेवून भक्तिभावाने त्यांना खांद्यावर घेऊन तो स्वतःच्या आश्रमातून बाहेर पडेल. भक्तीने आई वडिलांवर संस्कार करण्यासाठी कान्यकुब्ज प्रदेशातून तीर्थस्थाने पाहत तो गेला. पवित्र अरण्ये, तपस्वी लोकांचे आश्रम, निरनिराळे व्यंधादी पर्वत, पवित्र नर्मदा, तापी, गोदावरी नद्या आणि तीर्थजलाचे दर्शन घेत तो बुद्धिवान परशुराम सह्याद्री पर्वतावर मुनींनी अलंकृत झालेल्या आमलकी गावात गेला. ज्यातील विघ्न बाधा शांत झाल्या आहेत व वैर रहित आहे. सर्व काळी सुखावर ऋषींनी वेढलेला कंद मूल फळांनी युक्त सिद्ध विद्याधर गंधर्व किन्नर उरपचारणाने युक्त व सह्य पर्वतावरील प्रदेशात असलेला तो उत्तम आश्रम त्याने पाहिला. त्या ठिकाणी परशुरामाला आकाशवाणी झाली की, हे परशुरामा, तू दत्तात्रयाच्या समीप आला आहे. स्वतःच्या पित्यावर यथाविधी संस्कार तू इथे करू शकतोस. तुझा क्षत्रियांचा नाश करण्याचा संकल्प येथेच सफल होईल. अशी आकाशवाणी ऐकून ठीक आहे असे म्हणून तो भार्गव राम तिला खाली ठेवून श्री दत्तात्रयाच्या आश्रमात शिरला. तुळस, औदुंबर, पिंपळ, बेलवृक्ष, शमी, वड व इतर फळाफुलांनी भरलेल्या झाडांनी व वेलींनी आणि थंडगार गोड झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याने वेढलेल्या सर्व ऋतूतील गुणांनी समृद्ध असलेल्या योगीजनांच्या समूहाने निवास केलेल्या आश्रमात प्रवेश करून शक्तीभूत मायेने आलिंगलेल्या दत्तात्रय दिगंबराला महामती रामाने पाहिले. देवीसह क्रीडा करणाऱ्या मध्यपात्र धारण करणाऱ्या मुनीला अभिवादन करून आणि ईश्वर मानून रामाने भक्तियुक्त अंतःकरणाने सेवा केली. हे सर्व त्या भक्तवत्सला, माझ्यावर कृपा कर.
या ठिकाणी माता पितरांवर संस्कार करण्यास मी आलो आहे. तरी तू मला विधी सांग. श्री दत्तात्रय म्हणाले, मी विधी निषेध काहीच जाणत नाही. इष्टगतीचा आश्रय घेऊन मी पिशाच्या सारखा इथे राहिलो आहे. अनाचारी असलेला मी धर्म अधर्म कसा जाणतो. श्री दत्तात्रय असे बोलले असता राम त्यांना म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, तू योगीश्वर, सर्वांचा गुरु, करता हरता, विश्वाचा स्वामी, गुणातीत आहे. तुला धर्म अधर्म कोठून. इथपर्यंत आदरणीय बाबांनी हा अतिशय अप्रतिमपणे सांगितलं. तेव्हा आपल्या प्रबोधनाला त्यांनी इथे संपवून लागली. त्यांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात केली. नमस्कार. अनुसूया त्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भव संकटा. श्री दत्ता पुराह न विधि निषेधं वा न वेदम्यहं यथेष्टां गतिमाश्रित्य स्थितोस्मिह पिशाचवत्. मागल्या पुष्पात आपण असं बघितलं की परशुरामानं जेव्हा भगवान दत्तात्रेयांना अशी प्रार्थना केली, मी माझ्या पित्यांवरती संस्कार करण्यासाठी इथे मी आलो आहे, तर तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि मला विधी सांगा. तेव्हा सुरुवातीला भगवान दत्तात्रय असं म्हणाले, स्थितोस्मिह पिशाचवत. मी विधी निषेध काहीही जाणत नाही, मी पिशाच्या सारखा राहतो आहे. यथेष्टा गती आश्रित्य, जशी काही माझी गती आहे, दैवगती आहे, त्याच्यावर जणू काही आश्रित होऊन मी पिशाच्या सारखा राहतो आहे. पुढे ते म्हणतात, अनाचारो न जानामी धर्म वा अधर्म प्युत. आणि मला आचार काय, सदाचार काय, दुराचार काय, अनाचार काय, मला काहीही माहिती नाही आहे, किंवा धर्म आणि अधर्म याचंही मला ज्ञान नाही आहे. भगवान जेव्हा दत्तात्रेयानं म्हटलं तेव्हा इत्युक्तः प्राह रामस्तं तमेव मुनिसत्तमं योगीश्वर सर्वगुरु कर्ता कर्ता जगत प्रभू सदानंदो गुणातीतो धर्माधर्मो कुतस्तव. हे ऐकून परशुराम भगवान दत्तात्रेयांना असं म्हणतात, इत्युक्तः प्राह असं ऐकून की तुम्ही असे मुनी आहात, तुम्ही योगेश्वर आहात, तुम्ही जणू काही सर्वांचे गुरु आहात, तुम्हीच या जगाच्या पृथ्वीचे पालन करते, संहार करते, असे तुम्ही जगताचे तुम्ही प्रभू आहात. तुम्ही खऱ्या अर्थाने सदानंद, कायम तुम्ही आनंदी असतात, जणू काही आनंद स्वरूप आहात. आणि तुम्ही तर गुणा अवगुणाच्या पलीकडला आहात, गुणात येतो. तुम्हाला धर्म अधर्म याच्याविषयी तुम्हाला विचार करायचं कारण काय. तुम्हाला ते धर्म किंवा अधर्म जे आहे हे तुमच्याकरता नाहीच आहे. विशेषतः मग दत्तात्रेयांनी पुन्हा याच्यावर काय उत्तर दिलं, ते असं म्हणतात, श्रीश पुराह ब्रविष्य अत्र पश्यन्नप्य अन्यथा कथम दिगंबरेय प्रमदा मदिरा विह्वल्लेक्षणा तथाप्य अहम न नो वेत्सी मदिरा स्वादलालसो अस्पृश्यो अहम संभाव्यो विधिवार्ता कुतो मम.
मग दत्तात्रय म्हणतात, अरे स्त्री क्रीडा, मग पान, म्हणजे ते जे अपेय पान करतात ते, आधी सर्व पाहूनही तुम्हाला सदानंद गुणातीत असं कसं म्हणतोय? कारण मी कसं आहे, दिगंबरेयम प्रमदा मदिरा विल्ललेले क्षणा, मी मदिरापान करणारा ही प्रमदा म्हणजे स्त्री आहे, दिगंबर अशी अशी माझ्याजवळ आहे. या नग्नस्त्रीला जवळ ठेवून जेव्हा मी राहतो, तरी तो मला गुणातीत कसं म्हणतो? आणि जणू काही ही मदिरा पानाने व्याकुळ दृष्टी झालेली ही दिगंबर तरुणी, म्हणजे तथाप्यहम ननो वेत्सी मदिरा स्वाद लालसो मदिरा विव्हले लक्षणा, म्हणजे मदिऱ्याच्या जणू काही स्वादाची लालसा असणारी जणू काही आम्हाला असं, आम्हाला दोघांचं काही जाणत नाही का, बघत नाही का प्रत्यक्ष आम्ही कसे आहोत ते? अरे मी काय आहे, अस्पृश्यो अहम संभाव्यो विधी वार्ता कुटुंब, अरे मी तर जणू काही अस्पृश्य आणि संभाव्य म्हणजे पापी असा आहे. मला विधी निषय वगैरे विषय मला कुठून माहिती असणार आहे? आता या ठिकाणी जणू काही भगवान दत्तात्रय एका अर्थाने परशुरामाची परीक्षा घेतात ते, पण महाराजांनी हे जे वर्णन केलेले आहे, हे वर्णन करत असताना स्वामी महाराजांनी तंत्र मार्गामध्ये भगवान दत्तात्रयाचं जे वर्णन आहे त्याचा या ठिकाणी परामर्श घेतलेला आहे. मग हा परामर्श घेत असताना त्यांनी त्यांची स्व अनुमोदिनी अशी जी टीका आहे स्वतःची स्वप्रबोधिनी टीका, त्याच्यामध्ये त्यांनी काही वेगळ्या पद्धतीने भाष्य केलेलं आहे. ते काय म्हणतात की दत्तात्रेयांनी या ठिकाणी जी विशेषण प्रकट केली आहे ती वेगळ्या अर्थाने सार्थ आहे. सार्थ कशी आहे तर, विद्वान माणसाला अविद्यावस्थेत कर्ता करणारी वगैरे गोष्टी असतात. कर्ता करण वगैरे करणारं कोण? दैवम चैवात्र पंचमम असे कोणाला असतात? जो विद्वान नाही त्याला. त्यामुळे त्याला मग विधी निषेध असतात, वेगवेगळे विधी निषेध वगैरे असतात. भगवान दत्तात्रय हे साक्षात आत्मरूप आहे. हे जेव्हा साक्षात अशी आत्मरूप आहेत तर त्यांना विधी निषेध कुठून असणार आहे? म्हणजे याचा आणखीन वेगळा अर्थ काय आहे की ज्ञानी माणसांना द्वैत भाव असतो. ज्ञान्यांच्या ठिकाणी असल्याने विधी निषेध नसतात. जर साध्या ज्ञानी माणसाला सुद्धा द्वैत भाव नसेल त्याच्या ठिकाणी, तर त्याच्या ठिकाणी विधी निषेध लागू होत नाही. तर भगवान दत्तात्रय हा तर प्रत्यक्ष ईश्वर आहे, त्याला विधी निषेध कसे लागू होतील? म्हणून तसंच या ठिकाणी अस्पृश्य याचा एक वेगळा अर्थ असा आहे की जो अतिसूक्ष्म आहे, असंभाव्य आहे, किंवा मनाला जो अगोचर आहे त्याला अस्पृश्य, ज्याला स्पर्श होत नाही असं म्हटलेलं आहे. जन मनसा न म्हणते असे एक श्रुती वचन आहे, त्याच्या आधाराने हा अस्पृश्य शब्द या ठिकाणी म्हटला. मग हे ऐकल्यानंतर ततो रामो भवतृष्णी तुलाष्ठा रेणुका वदत किं मोह यस्य मे आत्मत्मा वाक्ये लोकानुसारी भीही. परशुराम तेव्हा काही बोलले नाही, पण पारड्यात त्या तराजूच्या पारड्यात बसणारी जी रेणुका होती त्याची आई ती असं म्हणाली, किं मोह यस्मे किं मोह यस्य मे या आत्मना वाक्ये अनुसारी भी. हे परमात्म्या,
लोकव्यवहाराच्या वाक्याने का आम्हाला आमच्यामध्ये मनात मोह निर्माण करता आहात? म्हणजे तुम्ही उगाच आम्हाला असा मोह निर्माण करणारं असं वाक्य आम्हाला कशाला सांगता? मग त्यानंतर मात्र जेव्हा रेणुका असं म्हणाली तेव्हा इत्युक्तो भगवान दत्ता रहस्योत्थाय सत्वरं तुष्टाच रेणुका देवी लक्ष स्वरूपिणी. मग रेणुकीने जेव्हा असं म्हटलं तेव्हा भगवान दत्तात्रय ताबडतोब उठून जणू काही रहस्योत्थाय सत्वरम हसत हसत जणू काही ते त्या रेणुका देवीची स्तुती करू लागले. मग भगवान दत्तात्रय त्या रेणुकाविषयी काय म्हणतात? माता सर्व त्वमेवैका वंदनीया परावरा एकवीरा महामाया सृष्टी स्थित्यंतकारिणी एकेवानेक रूपेषु स्थितोषी त्वमनामया देहेंद्रिय मनप्राण अहंकारेभ्यो विलक्षणा. जे माता हे आई सर्व काही तूच आहे. सर्वम त्वम एका. सर्वम त्वम एका. तूच उत्पत्ती स्थिती प्रलयाला कारण असणारी सृष्टी स्थित अंत्यकारिणी अशी तू आहे. अशी असणारी अनिर्वचनीय अद्वितीय महामाया अशी जी तू काही आहेस ती एक असून एकेव अनेक रूपेषु एक असून सुद्धा अनेक रूपात तू व्यापून राहिली आहे. एकैव अनेक रूपेषु स्थितोषी त्वम मनामया. आणि तू कशी आहे? तूच देह इंद्रिय देहेंद्रिय मनप्राण अहंकारेभ्यो विलक्षणा. तू देह इंद्रिय मन प्राण आणि अहंकार याच्यापेक्षा जणू काही वेगळी विलक्षण अशी आहे. अशा पद्धतीने भगवान दत्तात्रय रेणुका मातेची स्तुती केली. मग दत्तात्रय असं म्हणतात स्तुत्वैव रेणुकां भर्त्रा सह दाहार्थमीश्वरम प्रार्थयामास सप्राहम पतिस्तैसो कथम मृत. म्हणजे अशी स्तुती झाल्यानंतर पतीसह दाह संस्कार होण्यासाठी रेणुकीने जेव्हा दत्तात्रयाची प्रार्थना केली तेव्हा दत्तात्रय असे म्हणाले, हा तुझा पती कसा मरण पावला? सप्राह पतिस्तैसो कथम मृतम. तिने असं म्हटलं रेणुकीने, सा नृपे हता इत्युचे दत्ता प्राह ज्वलन्दृषा मत्ता नश्यंत भूपाये घातयन्ते द्विजान अपि. ती म्हणाली राजाने ठार केलं. सा नृपेर हता असं जेव्हा तिने सांगितलं तेव्हा इत्युचे दत्ता प्राह ज्वलन्दृषा. तेव्हा दत्तात्रय जणू रागानच एखादा माणूस जाऊन पेटून उठतो तसं जळत म्हणाले, जे ब्राह्मणाचाही नाश करतात ते उन्मत्त राजे नष्ट हो. मत्ता नश्यंतु भूपा ये घातयंती द्विजान अपि. मग मात्र राम असे म्हणाले, परशुराम रामो वदत करिष्ये अहम मही नक्षत्रियाम इति संकल्पितम मृतम भूया वतो प्रसादात भगवतो अधुना. मग परशुरामांनी म्हटलं, देवा मी ही पृथ्वी निक्षत्रिय करीन. आपल्या कृपा प्रसादाने मी केलेला संकल्प आता खरा हो. संकल्पम अमृतम भूयात वतो प्रसादात भगवतो अधुना. तुमच्या प्रसादामुळे माझा हा संकल्प पूर्ण व्हावा.
मग परशुराम असं आणखीन पुढे म्हणतात, योगज्ञो अपि भवत शिष्य. अहो, तुमचा जो शिष्य होता तो योगी होता. कृतान गस्त्वान मया हाता क्षंतु महर्षी देवेशम सत्यसंध विधेहिमा. योगी असताना तुमचा जो शिष्य होता त्यांनी अपराध केल्यानं मी त्याला ठार केलं. हे देवेश्वरा, क्षंतु महर्षी देवेश्वरा, सत्य प्रतिज्ञा असणारा मला आता तुम्ही क्षमा करू शकता. तुम्ही क्षमा करायला समर्थ आहात. क्षंतु महर्षी देवेश. मग दत्तप्राहातमालिंग्यम त्वं सखा मे अशी निश्चितम कृतम साधू त्वया रामम सत्यसंधो भविष्यसी. दत्तात्रेयाने त्याला आलिंगन दिलं परशुरामाला. म्हटलं, खरोखर तू माझा सखा आहे. रामा, तू चांगलं केलं. तू सत्य प्रतिज्ञ होशील. म्हणजे राम सत्यसंधो भविष्यती. तू सत्यसंध, सत्य प्रतिज्ञा असं तू पुढे इतिहासात प्रसिद्ध होशील भविष्यात. तेव्हा ततच श्रीशाज्ञया अनियम सर्व तीर्थानि सायके भित्वांद्री विविध वस्त्रनो राम पश्चांच रेणुका. भगवान दत्तात्रेयाच्या आज्ञेने बाणांनी पर्वत फोडून सर्व तीर्थ जल आणून रामानं यथाविधी आणि नंतर रेणुकेनं स्नान केलं. स्नान केलं. रामाने पश्चात रेणुका, नंतर रेणुकेने स्नान केलं. भूषिता सा जगन्माता श्री दत्तं प्राहचात्मजं स्वस्थानं कर्तुमिच्छामि पत्या सह उदान्विता. पत्यासह, पतीसह. म्हणजे भूषिता असा जगन्माता, ती जगन्माता जणू की भूषण शोभत खूप शोभायमान असलेली ती दत्तात्रेयाला आणि आपल्या मुलाला परशुरामाला असं म्हणाली, श्री दत्तम प्राह च्या आत्मजम. स्वतःच्या मुलाला ती म्हणाली, मला आता पतीसह स्वस्थानाला जायची मला इच्छा आहे. स्वस्थान गंतुम इच्छामी. स्वतःच्या स्थानाला माझ्या जायची इच्छा आहे. पत्यासह उदान्विता, आनंदाने जाते. आणि मग ती रामाला असं म्हणते, हो राम, त्वं द्विजान पाहि प्रतिज्ञा सफलां कुरु इत्युक्त्वाचार्य मर्कंच नत्वा द्वायनिसा. म्हणजे हे रामा, तू ब्राह्मणांचं रक्षण कर आणि स्वतःची प्रतिज्ञा सुफल कर. असं बोलून भक्तीने दत्तात्रेयाला आणि सूर्याला नमस्कार करून वेगवेगळ्या विविध प्रकारची सौभाग्यवाहिनी दान दिली. आणि जणू काही वसुरुद्रादित्यमुखाः शस्त्रिका निखिलाः सुराः स्वर्यानेराय यो द्रष्टुमुत्सवं मुनयो अपीच. म्हणजे जणू काही वसुरुद्रादित्य मुखाः शस्त्रिका, अष्टवसु, रुद्र, सूर्य असे प्रमुख आणि जणू निखिलासुरा सर्व देव स्वतःच्या स्त्रियांसह विमानानं हा सोहळा पाहण्यासाठी आले होते. तसेच ऋषी मुनी सुद्धा मुनयो अपि च. मग गुरुरापी समादाय क्रव्यादाग्नी यथाविधी सुमंगला विवेशासो सहपत्या हिता अग्निना. दत्तात्रेयानं क्रव्याद नावाच्या अग्नीला यथाविधी सिद्ध केल्यानंतर
ती जी सौभाग्यवती रेणुका, जी अहिताग्नीमध्ये अग्निहोत्र करणारा जो पती होता, अशा त्या पतीसह तिने अग्नीत प्रवेश केला. सहपत्या हिता अग्निना विवेक असो तिने. आणि मग सतीस्पर्शात प्रदीप्तो अग्नी शुशुभे कस सहस्रवत प्रणय मोह हर्षिता सर्वे चक्रुरेचे ध्वनीम. आणि त्या जणू काही सती पतिव्रतेच्या स्पर्शानं प्रज्वलित झालेला अग्नी हजार सूर्यांसारखा शोभू लागला. शुशुभे अर्क सहस्रवत, हजार सूर्यांप्रमाणे तो अग्नी दिसू लागला. मग आनंदलेल्या सर्वांनी नमस्कार केला. प्रणय मोहर्षिता, आणि सर्वांनी जय जयकार केला. सर्वे चक्रूर उच्चे जयध्वनी, सगळ्यांनी मोठ्याने जय जयकार केला. अशा पद्धतीने दत्तपुराणाच्या या उपासना कांडातला चौथ्या अष्टकातला हा 7वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. पुढे 8व्या अध्याय जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा सुरुवात करताना महाराज असं म्हणतात की या अध्यायात त्यांनी परशुरामाने आई वडिलांचा और्ध्वदिक जे केलं, त्यानंतर पुढे काय केलं त्याबद्दल ते वर्णन करतात. ते असं म्हणतात, यज्ञाय ते दत्तम नमस्त्वं मे सखाश्यतः भूत्वाचार्य कार्योर्ध्वदेहिकं विधिवत्तयो. हे दत्तात्रेया, सर्वज्ञा, यज्ञरूप असलेल्या तुला नमस्कार असो. यज्ञाय ज्ञायते दत्तम नमस्त्वं मे सखाश्यत, तू माझा सखा आहेस. म्हणून भूत्वा आचार्य, आणि म्हणून आचार्य होऊन कार्यो और्ध्वदेहिकम विधिवत्तयो, म्हणून त्या दोघा माता पितरांचं और्ध्वदेहिक उत्तर क्रिया वगैरे जी आहे ती यथाविधी तुम्ही करून द्या. या ठिकाणी मला एक गोष्ट मुद्दाम अशी सांगायची आहे की महाराजांनी भगवान दत्तात्रेयाला एक उत्तम अशी उपमा दिली आहे. या ठिकाणी काय म्हणतात, यज्ञाय ज्ञायते दत्तम, म्हणजे यज्ञरूप असलेल्या तुम्हाला नमस्कार असो. हे जणू काही या ठिकाणी यज्ञ आणि दत्त हे दोन्ही एकरूपच आहे, अशी यज्ञाची उपमा भगवान दत्तात्रेयाला स्वामी महाराजांनी केलेली आहे. आपल्याला या निमित्ताने स्मरण असं होईल, अशी आठवण होईल. दत्तपुराणाची जेव्हा सुरुवात आपण केली, तेव्हा दत्तपुराणाच्या पहिल्या अष्टकातल्या पहिल्या अध्यायातला जो पहिला श्लोक आहे, तो श्लोक अग्नी मिळे परमदेवम यज्ञस्त्वाम त्र्यधीश्वरम असा श्लोक आहे. ही सुरुवात आहे. या ठिकाणी महाराजांनी अग्नीच्या ठिकाणी, अग्नी जो आहे यज्ञाच्या ठिकाणी, परमदेव असा जो आहे परम ईश्वर, तो यज्ञस्त्वाम त्र्यधीश्वरम, तो त्र्यधीश्वर म्हणजे दत्तच आहे असं जणू काही सूचित केलं. त्र्यधीश्वर असं का म्हटलं, तर बहुतेक ठिकाणी जेव्हा यज्ञ आहे, जेव्हा शरीरांतर्गत आपण जर अग्नीचा विचार केला तर वाताग्नी, कफाग्नी, पित्ताग्नी हे जे तीन आहे, हे अग्नीचे तीन रूप आहेत. हा जो अग्नी आहे हा कसा आहे, वैश्वदेव, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाशिता. भगवान सांगतात, मी प्रत्येकाच्या देहाचा वैश्वानर म्हणजे अग्नी स्वरूपामध्ये आश्रय करून राहतो. मग हा जो अग्नी आहे हा कफाग्नी, वाताग्नी, पित्ताग्नी अशा तीन स्वरूपामध्ये जेव्हा राहतो,
तेव्हा हा जणू याला त्रिधीश्वर असं म्हटलं. हे ईश्वराचे रूप आहे. हे जणू काही व्यष्टी स्वरूपात शरीराच्या अंतर्गत कफवात पित्त आहे. तर पुढे आपण जर म्हटलं तर अग्नी, वरुण आणि वायू हे समष्टी स्वरूपात आहे. आणि या ठिकाणी तीन प्रधान जे देव आहे हे आहे, हे सुद्धा जणू काही दत्ताचं स्वरूप आहे. आणि या तीन देवतांचं यज्ञामध्ये सुरुवातीला आधार राज्य हो म्हणून इंद्र, वरुण आणि वायू वगैरे ज्या देवता आहेत ज्यांचा मुद्दाम होम केला जातो वेद काळात, म्हणून पुन्हा या ठिकाणी महाराजांनी एक पुन्हा आपल्यासोबत तोच विषय मांडला. ते असं म्हणतात, यज्ञाय ज्ञायते दत्त. हा दत्तात्रय आहे, हा जणू काही यज्ञरूप आहे, म्हणून त्या सर्वज्ञ आहे, त्याला मी तुला नमस्कार असतो. इत्यर्थितस्य रामेण भूत्वा आचार्योपकारयत विधिदान अंजुलीदानादि पिंड देवाणपणादिच. जे रामाने अशी प्रार्थना केल्यानंतर परशुरामानं दत्तात्रेयाने आचार्य होऊन विधियुक्त अंजुलीदान, विधिनान अंजलीदान, तर्पण वगैरे करताना आपण जे म्हणतो ते, पिंड प्रदान आणि निर्वाणपण म्हणजे निर्वाणपणादी हे सगळे औद्योगिकाचे विधी केले. या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की ही जी नंतरची विधी आहे, जे उत्तर क्रिया ज्याला असं म्हटलं गेलं आहे, कारण षोडश संस्कार ही आहे, पण अंत्यसंस्कार हा जो विधी आहे आणि त्यानंतर जो दशक्रिया पिंड वगैरे जे आहेत हे विधी वेगळे असतात. याच्यामध्ये नित्य जर का यज्ञाचे स्वाहाकार आहेत, या ठिकाणी स्वधाकार आहे. या यज्ञामध्ये जेव्हा आपण समिधा वगैरे अशा टाकतो, याच्यामध्ये जो अग्नी आहे तो कुंडामधला अग्नी आहे, पण त्याच्यात जो अग्नी आहे तर पण तो पावक अग्नी आहे, पाण्यामधला अग्नी आहे. तो हा एक वेगळा विशिष्ट पद्धती आहे अंत्यसंस्काराची, विशिष्ट दशक्रिया पिंड विधी वगैरे. पण हे सुद्धा हा संस्काराचा भाग आहे. महत्वाचं काय आहे की जे भगवान दत्तात्रेय सुरुवातीला परशुरामाला दिसले ते सुरापान करणारे मदोन्मत्त सुराळ सुंदरी मायेला, आधी माया जी आहे ती त्यांच्या तिला मांडीवर बसून दिगंबर अवस्थेमध्ये असे त्यांना देतात आणि ते पिशाच्यवत राहतोय असं म्हणतात. तेच त्यांच्या मूळ स्वरूपात जेव्हा प्रकट होतात तेव्हा आता हे दत्तात्रय कसे आहे, हे आचार्य स्वरूपात आहे. आणि या आचार्यांनी परशुरामाला हा सगळा औषधिक क्रिया केलेली आहे. या ठिकाणी मला मुद्दाम भविष्य पुराणामधला एक संदर्भ असं सांगायचा आहे. बरीच वर्षापूर्वी मी ऐकलेला आहे असा. भविष्य पुराण, ब्रह्मांड पुराणात सुद्धा याचा उल्लेख आहे की एक ठिकाणी असं म्हटलं गेलं आहे की कृतयुगात भगवान दत्तात्रय हे आचार्य होते, त्यांनी वेदांचं संरक्षण संवर्धन केलं. कृते दत्तात्रय, त्रेतारे वशिष्ठ, त्रेतायुगामध्ये वशिष्ठामध्ये, द्वापार युगामधले आचार्य कोणीच व्यास, द्वापारे वेदव्यासांच आणि कलौ श्री शंकराचार्य, कलो आचार्य शंकरा, कलियुगामध्ये शंकराचार्य. म्हणजे सत्ययुगामधले आचार्य हे भगवान दत्तात्रय आहे, त्रेतायुगामध्ये वशिष्ठ महामुनी आहे, द्वापारामध्ये व्यास आहेत, कलियुगात शंकराचार्य, अशी ही आचार्य परंपरा आहे. म्हणून शंकराचार्य परंपरेत सुद्धा भगवान दत्तात्रेयाला आचार्य या पद्धतीने मान आहे.
तर हा एक वेगळा संदर्भ आपल्याला या आचार्य म्हणून भगवान दत्तात्रेयाचं या ठिकाणी दिसून येतो. त्यांनी परशुरामांना त्यांनी त्याकडे और्दुदैहिक पूर्ण सांगितलं आहे, पूर्ण वैदिक पद्धतीने. मग एक वेगळा चमत्कार जो महाराज या ठिकाणी वर्णन करतात तो आपल्याला कळतो. श्री दत्ता प्राह पितरो वगतो राम वेत्सी किम सप्राह तत्प्रसादातो स्वर्गता विधिभाती मे. म्हणजे या ठिकाणी दत्तानी श्री परशुरामांना असं म्हटलं, प्राह पितरो क्वगतो राम वेत्सी किम. तुझे आई वडील कुठे गेले तुला माहिती आहे का, तू जाणतो काय. तेव्हा राम असं म्हणाले, परशुराम तत्प्रसादातो स्वर्गता विधी भाती मे. मला असं वाटतं तुमच्या प्रसादामुळे ते दोघं स्वर्गाला गेले असावेत असं मला वाटतं. मग भगवान दत्तात्रय काय सांगतात, म्हणजे या ठिकाणी महाराज काय उपदेश करतात तो अत्यंत महत्वाचा आहे. ते म्हणतात, श्रीश प्राह मृतो स्वर्गम गता विद्या अज्ञ भावना न मृतो न गता वेतो पश्य लीला विहारिण. म्हणजे भगवान दत्तात्रय म्हणतात, मेले आणि स्वर्गाला गेली ही अज्ञानाची भावना आहे, हे अज्ञान आहे. मृतो स्वर्गगता वित्य अज्ञ भावना. म्हणजे मग काय, न मृतो न गता वेतो. अरे ते मेलेलंही नाहीये आणि ते गेलेलंही नाही आहे. तर ते सहजपणे संचार करतात आहे. पश्य लीला विहारिण. ते बघ सहजपणे या भूमंडलात संचार करतात आहे. मग रामो अपि पितरो दृष्ट्वा द्योतयन्तो दिशस्तिशा न नाम परया भक्त्या तो ततो दर्शनम गतो. म्हणजे त्या रामानं सुद्धा मग तेजाने जणू काही दिशा झळाळून टाकणाऱ्या असा आपल्या मात्या पित्याने जेव्हा पाहिलं आणि परम भक्तीने ते नमस्कार केला, मग ते दोघं अंतर्धान पावले. म्हणजे दत्ताने त्या दोघांचं जणू की पुन्हा रामाला दर्शन करून दिलं. सांगितलं की तुला असं वाटतं ते मेले स्वर्गात गेले, ते आहे तिथे घुमळतात आहेत, आणि मग ते गेले दृश्य झाले. त्यानंतर प्राहाश्लिष्य प्रभू रामम क्षत्रियान जय धार्मिकान मच्चिद अंशयुतस्त्वं तू सखे जिष्णु भविष्यसी. दत्तात्रेयाने आलिंगन देऊन रामाला असं म्हटलं, अधार्मिक क्षत्रियांचा नाश कर. क्षत्रियान जय अधार्मिकान आणि मच्चिद अंशयुतस्त्वं, तू माझ्या चैतन्याचा अंश आहे, तू माझा अंशच आहे. विष्णू भविष्यसी, तू जणू काही माझा सखा आहे, तू निश्चित विजयी होशील. आणि मग ततो राम प्रणीताया स्नात्वा संकल्प सायुधा त्रिसप्तवारं निक्षत्रा कृत्वा स्त्रशरान् श्यद्धात. वा रामानं प्रणीता नदीत स्नान करून संकल्प सोडून मग हा परशुराम जेव्हा शस्त्रसज्ज झाला तेव्हा त्रिसप्तवारं निक्षत्रा 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करून रक्तानं भरलेले 5 डोह तयार केले. कृत्वा स्तरान श्रद्धातो, आणि मग ते डोह जे आहेत ते पुढे भविष्यात महाभारतात ज्याचं वर्णन आहे ते डोह कुरुक्षेत्रामध्ये
शमंत पंचक तीर्थ या नावाने प्रसिद्ध झाले. त्यात शमंत पंचक तीर्थ म्हणून कुरुक्षेत्र भागामध्ये प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी मग महाभारताचं युद्ध झालं कुरुक्षेत्रात. आणि मग पितृन संतर्प्य शस्त्राणी प्रक्षाल्य आचार्य मत्रिजं वृत्तिजा कश्यप मुखान धृत्वा सोबेन सो यजत. मग त्या रामानं पितरांचं तर्पण करून शस्त्र धुवून भगवान दत्तात्रेय आणि कश्यप प्रमुखांना वृत्तिजा कश्यप मुखा अवृत्ता कश्यपांना वृत्तिजांना उदरविव होता वगैरे जे होते त्यांना त्यांनी काय केलं, सोमयाग केला. सोमयजन सोमेन सो यजत. आणि मग या परशुरामाने सोमयाग केला. आणि त्या सोमयागानं सर्वे देवा यत्र तृप्ता विप्राश्च अन्नधनान शुकैहि सर्वाक्ष्मां कश्यपायादात द्विशुद्धात्मा विधानता. म्हणजे त्यांनी सर्व देव ज्या ठिकाणी तृप्त झाले, सर्वे देवा यत्र तृप्ता आणि विप्रांच्या अन्नधनान शुके आणि ब्राह्मणांना अन्न संपत्ती आणि वस्त्र हे दान केल्यामुळे तेही तृप्त झाले. ती जी जागा होती, ती जी पृथ्वी होती, सर्वाक्ष्मान त्यांनी काय केलं, ती विशुद्धांतःकरणाने विशुद्धात्मा विधानपूर्वक त्यांनी कश्यपाला दान दिले. कश्यप महामुनींना दान देऊन टाकले. कश्यपायाय द्वान विशुद्धात्मा. आणि या परशुरामाने आणखीन काय केलं, स्वर्ण वस्त्र धने रामो दत्ता आचार्यम पूजयत. त्यांनी जणू काही सुवर्ण वस्त्र आणि धनांनी भगवान दत्तात्रेयाची पूजा केली. स्वर्ण वस्त्र धने रामो दत्ताचार्यम पूजयत. सर्व ब्राह्मणेभ्यो वा भगवान भक्ती भावन. आणि दत्तात्रेयाने काय केलं, ते सर्व धन तत्सर्व ब्राह्मणेभ्यो वा ब्राह्मणेभ्यो दान भगवान भक्ती भावन. भक्तांची कामना पूर्ण करणारे असे जे आहे भक्ती भावन, भक्त कामना कल्पद्रुपासून दत्तात्रेयानं ते सगळं ब्राह्मणांना दान देऊन टाकलं, जे परशुरामाने त्यांना दिलं. म्हणजे अशा पद्धतीने या परशुरामानं दत्तात्रेयाची महापूजा त्या सोमयागानंतर केली. असा एक भावार्थाने आपण म्हणूया दत्तात्रेयाची पूजा. याचा संदर्भ आपण जर लावायचा म्हटला तर आपण असं म्हणूया की सत्यदत्त पूजा आणि दत्तयाग ही जी संकल्पना आहे ही थेट त्या कालापासून चालत आलेली आहे. महाराजांनी दत्त पुराणात याचं वर्णन केलं आणि जणू काही ती संकल्पना पुन्हा पुनरुज्जीवित केली असे या ठिकाणी आपण विधान करू शकतो. त्यानंतर प्राह राम निवेशांके बालिदम दुष्करम कृतम कर्मामी क्षत्रिया दुष्टा दुर्जया अपिते हताः. मग त्याला आपल्या जवळ बसवून दत्तानी रामाला असं म्हटलं की अरे तू बालेदम दुष्करम कृतम, अरे बाळा तू त्यांच्यासोबत तू लहानच आहे, अरे बाळा हे तू अत्यंत कठीण काम केलेले. कर्माणी क्षत्रिया दुष्टा दुष्करम कृतम, अत्यंत कठीण असं कार्य तू केलं आणि क्षत्रिया दुष्टा दुर्जया अपिते हता, हे दुष्ट अजिंक्य असलेले क्षत्रियांना तू ठार केलं. आणि मग कृतो यज्ञो अपि,
विवच्छूरो श्री त्वं हरि स्वयं राम प्राह न शूरो अहम प्रसादो भवतामयम. यथाशास्त्र तू यज्ञही केले, तू खरोखर खूप शूर आहे आणि तू स्वतः भगवान विष्णू आहे. त्वम हरी स्वयं, तू स्वतः भगवान विष्णू आहे. तू इतकं इतकं व्यवस्थित सगळं केलं. तेव्हा राम काय म्हणतात, परशुराम म्हणतात, प्राह न शूरो अहम प्रसादो भवतामयम. मी काही शूर वगैरे नाही, मी तुमचाच हा प्रसाद आहे, ही तुमची कृपा आहे म्हणून मी सगळं केलं. साधू साध्वी इति ते प्राहुर्देवाश्च पुनयोपिचो रामेण सत्कृता जगमु स्वस्वधाम खिलामुदा. म्हणून साधू साध्विती ते प्राहुर देवाश्च मुनयोपिचो, ते ऐकून देव आणि मुनी जे ते सगळं या निमित्ताने ऐकत होते यांचा संवाद, ते सुद्धा उत्तम उत्तम असं सगळं म्हणाले. आणि मग त्या रामाने त्यांचा सत्कार जेव्हा केला, सत्कृता जगमोहून, ते सगळे लोक साधू मुनी वगैरे सगळे जे यज्ञासाठी होते ते सगळे आपापल्या घरी निघून गेले. सख्यम कृत्वा वसद्राम मस्तस्मै तुष्टो वदत प्रभु रहस्यम त्रिपुरा देव्या श्रवणान मुक्तिदम क्षणात. मग त्या ठिकाणी परशुराम हा जणू काही निरपेक्ष अशी मैत्री करून सख्ये कृत्वा वसद्राम तस्मै, परशुराम त्या ठिकाणी सख्य करून तुष्टो व दत्त प्रभू, सख्य भक्तीने जेव्हा तिथे राहिला आणि दत्तात्रेय जेव्हा संतुष्ट झाले, तेव्हा त्यांनी त्याला काय सांगितलं, रहस्यम त्रिपुरा देव्या. त्यांना त्रिपुरा देवीचं, त्रिपुरासुराचं जे रहस्य आहे, त्रिपुरा रहस्य, ते त्याला सांगितलं. ज्यामुळे श्रवणात मुक्तिदम क्षणात, जे त्रिपुरा देवीचं म्हणजे रेणुकेचं हे रहस्य श्रवण केल्यानं जणू काही क्षणात माणसाला मुक्ती प्राप्त होते. तर अशा पद्धतीने हे जे त्रिपुरा रहस्य आहे, हे त्रिपुरा रहस्य या निमित्ताने भगवान परशुरामांनी भगवान दत्तात्रेयाच्या मुखातून श्रवण केलं. आणि आता दत्तात्रेय आणि परशुराम यांच्यात काय संवाद होतो आहे आणि पुढे काय कथा होते, ते आता आपण पुढल्या पुष्पामध्ये आपण बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव.